Today we will discuss standard 9 science 2. आपला धडा चालू आहे एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम. याचा आज आपलं आहे लेक्चर क्रमांक 4 आणि आपण काय डिस्कस करतोय तर बायो जिओ केमिकल सायकल. बायो जिओ केमिकल सायकल. आता बायो जिओ केमिकल सायकल मध्ये एकूण 3 सायकल्स आहेत. ऑक्सिजन सायकल, त्याच्यानंतर कार्बन सायकल आणि नायट्रोजन सायकल. तर आपण कार्बन सायकल डिस्कस केलेले आहे. आज आपल्याला सायकल क्रमांक 2 ऑक्सिजन सायकल बघायचे आज. आणि एक बायोजिओ केमिकल सायकलची आपण व्याख्या काय केलेली आहे? इट इज नथिंग बट द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स थ्रू इकोसिस्टम. की न्यूट्रिएंट्स मधून जो फ्लो होतो न्यूट्रिएंट्सचा इकोसिस्टम मधून एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याकडे, त्याला आपण बायोजिओ केमिकल सायकल म्हटलेले. कार्बन कोणत्या पद्धतीनं फ्लो होतो आपण बघितलेले. आज ऑक्सिजन कोणत्या पद्धतीनं फ्लो होतो बघायचे. आता ऑक्सिजन किती आहे हवेमध्ये? 21% आहे. आधी आपण 5वी पासून शिकत आहोत. ते नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%. दिस टू आर द व्हेरी मेजर गॅसेस. हे अतिशय मुख्य असे काय आहेत गॅसेस आहेत विच आर व्हेरी मच इसेन्शियल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड. सर्व सजीवांसाठी ते हे 2 गॅसेस उपयुक्त आहेत. आता हा जो ऑक्सिजन आहे हा 21% कुठं आहे? ऍटमॉस्फिअर मध्ये. नीट लक्ष द्या बघा. 21% ऍटमॉस्फिअर मध्ये आहे आणि इट इज ऑल्सो प्रेझेंट इन हायड्रोस्फिअर. हो, फक्त तो ऍटमॉस्फिअर मध्ये नाहीये तर हायड्रोस्फिअर मध्ये सुद्धा आहे. हायड्रोस्फिअर म्हणजे काय? लेअर ऑफ वॉटर ऑन द अर्थ. अर्थवरचा जो पाण्याचा थर आहे आपण त्याला हायड्रोस्फिअर म्हटलेलं आहे. आता पाण्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे. त्याच्याशिवाय ॲक्वॅटिक लाईफ आहे का? नाही. की ज्या अर्थी ॲक्वॅटिक लाईफ आहे त्या अर्थी हायड्रोस्फिअर मध्ये सुद्धा याचा प्रेझेन्स आहे. इतकंच नाही तर इट इज ऑल्सो प्रेझेंट इन लिथोस्फिअर. अगदी जमिनीच्या सुद्धा भागामध्ये हा काय आहे? प्रेझेंट आहे. म्हणजे याचं अस्तित्व आपल्याला लहानपणापासून एवढंच माहिती आहे की 21% आहे ऍटमॉस्फिअर मध्ये, हवेमध्ये. पण ज्या अर्थी जलचर जीवन व्यवस्थित आहे, भूचर जीवन व्यवस्थित आहे तर तिथे सुद्धा हा ऑक्सिजनचा प्रेझेन्स आहे. आता याची व्याख्या काय आहे? सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन. बघा ह्या तिघांचं मिळून काय बनतं? अगोदर व्याख्या सांगण्याच्या अगोदर व्याख्येमध्ये एक शब्द आलाय तो समजावून सांगतो. ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर हे पृथ्वीच्या भोवतीचे 3 आवरण आहेत आणि ह्या तिघांचं मिळून काय बनतं? बायोस्फिअर. हा मुद्दा मी सांगतोय कारण बायोस्फिअर हा शब्द पुढे आपल्याला डेफिनेशन मध्ये आलेला आहे. म्हणून इथं सांगावं लागेल की ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर तिघांचं मिळून काय बनतं? बायोस्फिअर. हो, 5वीला पण पाहिलेले की ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, लिथोस्फिअर म्हणजे भू आवरण आणि तिघांचं मिळून बायोस्फिअर म्हणजे जैव आवरण तयार होतं. मुद्दाम तो जैव आवरण हा शब्द आलाय बरं का. मग काय आहे? कारण तो व्याख्यात आहे म्हणून तुम्हाला हे मी 3 शब्द सांगितले. आता व्याख्या काय? सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग, फिरणं सुद्धा आणि परत तो रिसायकल सुद्धा होतं. रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन आणि एकदम सांगितलंय विदिन बायोस्फिअर. मागच्या व्याख्येसारखं नाही सांगितलं की म्हणजे ऍटमॉस्फिअर कडून लिव्हिंग कडं आणि लिव्हिंग कडून परत ऍटमॉस्फिअर कडं. म्हणजे कार्बनचं इतकंच मर्यादित आहे पण याचं तसं नाहीये. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन बायोस्फिअर. संपूर्ण बायोस्फिअर मध्ये पूर्ण आपल्या पृथ्वीच्या जे जे काय आहे विश्वामध्ये आहे हा, म्हणून याला प्राणवायू म्हणतात. हो, की हे जे ऑक्सिजन आहे, हो सध्या ऑक्सिजनचं महत्व फार कळायला लागले. हा, अगदी इतक्या दिवस कोणी लक्ष दिलं नव्हतं ऑक्सिजन लेवल्स इन द ह्युमन बॉडी. आता द्यायला लागले. इतका महत्वाचा आहे ऑक्सिजन.
तर काय सर्क्युलेशन अँड रिसायकल ऑफ ऑक्सिजन विदिन बायोस्फियर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. याला काय म्हणायचं? ऑक्सिजन सायकल. की हा जो पूर्ण ऍटमॉस्फिअर मधून, हायड्रोस्फिअर मधून आणि लिथोस्फिअर मधून सर्क्युलेट होतो, रिसायकल होतो, म्हणजे ह्या तिघाचं मिळून बायोस्फिअर बनतं. म्हणून इतर शब्द काय? विदिन बायोस्फिअर, त्याला म्हणायचं ऑक्सिजन सायकल. आणि हे ऑक्सिजन सायकल मध्ये काय आहे तर दोन्ही बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे बायोटिक गोष्टीकडून सुद्धा ऑक्सिजन सर्क्युलेट होतो, रिसायकल होतो, आणि अबायोटिक गोष्टीच्या मार्फत सुद्धा काय होतो? सर्क्युलेट होतो. म्हणजे दोन्ही याला बायोटिक ॲज वेल ॲज अबायोटिक कंपोनंट्स आहेत या सायकलला. अगदी आपल्या कार्बन सायकलला सुद्धा दोन्ही होते, बायोटिक ॲज वेल ॲज अबायोटिक कंपोनंट्स होते. आता हा काय आहे की सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्युस्ड ॲज वेल ॲज युज्ड अप इन द ॲटमॉस्फिअर. की वातावरणामध्ये हा ऑक्सिजन सतत तयार पण केला जातो आणि सतत वापरल्या पण जातो. आता तयार कुठून होतो तर आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिस मधून वनस्पती काय तयार करतात तर ऑक्सिजन तयार करतात. हे बघा काय वाक्य, ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्युस्ड अँड युज्ड इन द ॲटमॉस्फिअर. हो, वनस्पती काय करतात? ऑक्सिजन तयार करतात, प्रोड्यूस करतात, ॲटमॉस्फिअर मध्ये सोडतात. आणि आपण प्राणी काय करतो? त्याच ॲटमॉस्फिअर मधून ऑक्सिजन घेतो. म्हणजे ॲटमॉस्फिअर मध्ये तो तयार पण होतो आणि ॲटमॉस्फिअर मधून तो काय होतो? युज्ड अप सुद्धा होतो, वापरल्या पण सुद्धा होतो. निर्मिती आणि वापर दोन्हीही ह्या ॲटमॉस्फिअर मध्ये शक्य आहे. आता ऑक्सिजन काय आहे? हा हायली रिॲक्टिव्ह आहे. आपण जे काय 129 एलिमेंट्स जे आहेत, 119 एलिमेंट सॉरी, तर हे 119 जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये हा ऑक्सिजन आहे 8व्या क्रमांकाला. हा काय जे काही सगळेच रिॲक्टिव्ह एलिमेंट्स नाहीत, काही मोजके हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, त्या मोजक्या हायली रिॲक्टिव्ह मेटल्स मध्ये ह्या ऑक्सिजनचा नंबर लागतो. अतिशय हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे आणि तो काय होतो की बाकीच्या कंपाऊंड सोबत, बाकीच्या एलिमेंट सोबत अगदी सहज तो काय होतो? रिॲक्ट होतो. पहा अगदी सहज रिॲक्ट होतो. आता काय आहे पहा, ऑक्सिजन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म. अनेक फॉर्म मध्ये तो आपल्याला सापडतो. त्याचे विविध स्वरूप आहेत की जे आपल्याला बघायला मिळतात. की O2 हा त्याचा स्वतःचा मॉलिक्यूल आहे, स्वतःचा मॉलिक्यूल आहे त्याचा. दोन ऑक्सिजनचे ॲटम्स एकत्र येतात आणि त्याचा मॉलिक्यूल बनतो. तो हवेमध्ये O2 स्वरूपात आहे. त्यानंतर तो H2O अगदी पाण्यामध्ये सुद्धा आहे, त्याच्यासोबत सुद्धा आहे. अगदी CO2 कार्बन डायऑक्साईड, तिथं सुद्धा हा ऑक्सिजन आहे. एवढंच नाही तर काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. इनऑर्गॅनिक कशाला म्हणायचं की असे कंपाऊंड्स जे प्राण्याच्या मार्फत किंवा वनस्पतीच्या मार्फत तयार होत नाही त्यांना काय म्हणायचं? इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणाला म्हणायचं? की जे प्राण्याच्या वनस्पतीच्या माध्यमातून तयार होतात. म्हणजे ऑक्सिजन दोन्हीच एक कडे आहे. हा इनऑर्गॅनिक सुद्धा आहे आणि ऑर्गॅनिक सुद्धा आहे. की O2, H2O, CO2 या स्वरूपात तो आढळतो. आणि हे जे ऑक्सिजन सायकल आहे बायोस्फिअर मधलं, इट इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. आपण अगदी सहज असं सांगू शकत नाही त्याला की हे असं ऑक्सिजन सायकल आहे. जसं आपण कार्बन सायकल सांगितलं, इकडनं आला, इकडनं आला, इकडनं आला, इकडे वापस गेला. तसं नाहीये. की हे जे ऑक्सिजन सायकल आहे इट इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स, पराकोटीची गुंतागुंतीची ही प्रक्रिया आहे की जिथून हे ऑक्सिजन सायकल काय होतं? ऑपरेट होतं पृथ्वीवर. आणि ऑक्सिजन काय होतं की आपल्याला माहिती आहे की इट इज प्रोड्युस्ड अँड रिलीज्ड बाय द ग्रीन प्लांट्स. मेनली प्रोड्युस्ड अँड रिलीज्ड बाय ग्रीन प्लांट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड इट इज युज्ड अप. आणि मात्र कुठं कुठं यूज होतो? पहा कुठं कुठं यूज होतो त्याचा? सर रिस्पायरेशन, फक्त रिस्पायरेशन मध्येच यूज होतो ऑक्सिजनचा नाही. कंबशन, एखादी गोष्ट जाळायची तुम्हाला ऑक्सिजन लागतो, ऑक्सिजन नसेल तर जळणार नाही. मग त्यानंतर एवढंच नाही, डिकम्पोजिशन, काही डिकम्पोजिशन रिॲक्शन चालू असतात की विघटन प्रक्रिया उकडण्यावर वगैरे, तर तिकडनं सुद्धा काय होतं? हा ऑक्सिजन सोडला जातो. त्यानंतर करोजन आहे. हो, करोजन काय आहे की इट इज द डिके ऑर डिस्ट्रक्शन ऑफ मेटल्स. आपल्याला सायन्स 1 मध्ये अंडरस्टँडिंग मेटल्स अँड नॉन मेटल्स धडा आपल्याला तिथं पाहायचं आहे करोजन. त्या करोजनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा हा ऑक्सिजन काय होतो? रिलीज होतो. रस्टिंग, एखादी गोष्ट ज्यावेळेस गंजते, लोखंडाचं गंजतं त्यावेळेस सुद्धा ऑक्सिजनची रिॲक्शन असते. म्हणजे हे काय आहे की इतके सोपं नाहीये हे
की ऑक्सिजन जो आहे की तो प्रोड्यूस कोणाच्या मार्फत होतो, वनस्पतीच्या मार्फत होतो आणि वापरला कुठं कुठं जातो, कंबशन मध्ये वापरला जातो, रिस्पायरेशन मध्ये यूज अप होतो, त्याच्यानंतर रस्टिंग मध्ये वापरला जातो, कोरोजन मध्ये वापरला जातो आणि अजूनही बऱ्याचशा केमिकल प्रक्रिया आहेत की ज्या दररोज डेली 24 तास अव्याहतपणे चालू असतात, त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन वापरला जातो. त्याच्यामुळे जितकं कार्बन सायकल आपण इझिली डिफाईन केलं, इझिली सांगितलं, तितकं इझिली हे ऑक्सिजन सायकल सांगता येत नाही किंवा नवीला तरी त्याची आवश्यकता नाही. दॅट्स व्हाय इट इज नॉट गिवन इन द बुक. पण पुस्तकात नाहीये, फक्त आपल्याला एवढंच सांगितलेलं आहे की काय आहे, तर ती एक एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. एक जबरदस्त अशी कॉम्प्लिकेटेड काय प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसच्या मार्फत हे ऑक्सिजन सायकल काय होतं, ऑपरेट होतं. लक्षात द्या, इथं महत्वाचं काय आहे आपल्याला की व्हॉट इज मेंट बाय बायोस्फिअर, व्हॉट इज मेंट बाय ऑक्सिजन सायकल, ऑक्सिजन प्रोड्यूस कसा होतो, युज्ड अप कसा होतो आणि त्यानंतर त्याचे फॉर्म्स, स्वरूप काय काय आहेत, हे गोष्टी इथं आपल्याला ऑक्सिजन सायकल मध्ये महत्वाच्या आहेत. आता एवढंच नाही, इथे चौकट आहे तुम्हाला, डू यू नो की ह्यावेळेस तुम्हाला स्किप्ड सिलेबस आहे, पण ते स्किप करता येत नाही, काही ना काहीतरी सांगावं लागते. हा ऑक्सिजन O3 ओझोन लेअर सुद्धा जो आहे पृथ्वीच्या भोवती, इट इज ऑल्सो अ, तो O3 आहे, तो सुद्धा काय आहे, ऑक्सिजनच आहे. म्हणून तो म्हटलं नाही, इट इज अ व्हेरी एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. हे झालं आपलं ऑक्सिजन सायकल. 2 सायकल झालेत आपले. कोणते 2 सायकल झाले, पहिलं झालेलं आहे कोणतं, कार्बन सायकल, दुसरं झालेलं ते काय, ऑक्सिजन सायकल. आता लास्ट पाहू आपण नायट्रोजन सायकल. आता जे आहे तिसरा कोणता, नायट्रोजन सायकल. लक्ष आहे, आपण बायोजिओकेमिकल सायकल्स डिस्कस करतोय. धडा चालू आहे एनर्जी फ्लो इन द इकोसिस्टम. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण कोणता बघितला होता, फूड चेन, टाइप्स ऑफ कन्झ्युमर्स बघितले, फूड चेन बघितलं, फूड वेब बघितलं, ट्रॉफिक लेवल्स बघितल्या, एनर्जी पिरॅमिड बघितलं, रोल ऑफ सन बघितलं. हा एक ह्या धड्याचा भाग आहे. या धड्याचा दुसरा भाग कोणता आहे, बायोजिओकेमिकल सायकल्स. 3 सायकल्स आहेत, कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल. 2 सायकल्स आपण डिस्कस केलेली आहे. आता तिसरं नायट्रोजन सायकल. आपल्याला माहिती आहे, परत तेच वाक्य इयत्ता 5वी पासून बघत आहोत. इट इज प्रेझेंट इन द 78% लार्जेस्ट गॅस इन द ॲटमॉस्फिअर. की पृथ्वीच्या भोवती सर्वाधिक प्रमाण असलेला हा 78% जो आहे, आणि हा ऑक्सिजन इतकाच महत्वाचा आहे. हो, ऑक्सिजन इतकाच की याच्यामधून हे नायट्रोजन, थोडंसं मराठीत सांगतो नंतर पाहूया आपण काय आहे, की ह्या नायट्रोजन पासून प्रोटीन्स बनतात आणि ह्या प्रोटीन्स पासून माणसाचं, वनस्पतीचं, प्राण्याचं शरीराची बांधणी या ठिकाणी होते. इतका हा महत्वाचा नायट्रोजन आहे. आणि याचं गंमत अशी आहे की इट इज नॉट युज्ड डायरेक्टली, डायरेक्ट त्याचा वापर करता येत नाही. त्याचं फिक्सेशन करावं लागतं, ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन, बायोलॉजिकल फिक्सेशन. 7वीला मी सांगितलेलं आहे. हो, माहिती नसलं तर 7वीचं डबल वाचायचं. हो, सांगितलेलं मी नायट्रोजन फिक्सेशन. तर हे जे आहे की हे पूर्ण जे आहे आपण पाहिलेले की बीजाकडे काढले की नायट्रोजन फिक्स होतो. हे सोयाबीनचं पीक आहे, त्याच्या मुळाचे जे काही बॅक्टेरिया असतात त्याचा वापर इथं करत नाही, मी 7वीला शिकलेलं आहे. तर त्याच्यामधून नायट्रोजन फिक्स होतो. हा सुद्धा ऑक्सिजन इतकाच, पण का कोणास दुर्लक्ष केला जातो. हो, निसर्ग दुर्लक्ष करत नाही, आपण दुर्लक्ष करतो अभ्यास करताना. ऑक्सिजनला जास्त महत्व देतो. हा सुद्धा तितकाच महत्वाचं काय आहे, वायू आहे. 78% आहे. आणि मॅक्सिमम पोर्शन ऑफ ॲटमॉस्फिअर त्याने काय केलेले, ऑक्युपाय या ठिकाणी केलेलं आहे. आणि इट इज नेसेसरी टू मेंटेन दिस नायट्रोजन सायकल. हो, बाकीच्या सायकल इतकंच किंबहुना कणभर जास्तच महत्व आहे ह्या नायट्रोजन सायकलला. इट शुड बी मेंटेनड, आणि ते मेंटेन झालंच पाहिजे. आणि मग काय आहे, मग व्याख्या काय आहे, तीच सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. Circulation
अँड रिसायकलिंग. काय? सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस, ऑफ नायट्रोजन गॅस. की नायट्रोजन गॅसचं सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग आहे इनटू फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स, इनटू फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. बघा इथं फार महत्वाचं आहे बरं का, फार महत्वाचं आहे. वाचताना नीट लक्षात घ्यायचंय. अगदी व्याख्या सुद्धा आपल्याला वरकरणी, सकृतदर्शनी, प्रथमदर्शनी सारख्याच वाटतात. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन, ऑफ ऑक्सिजन, ऑफ नायट्रोजन. पण इथं नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. या पा इथून लक्ष द्या. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस, ठीक आहे. हो, कार्बनचं सुद्धा सांगितलं, ऑक्सिजनचं येतं. पण इथं सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, मुद्दाम स्लो सांगतो, इनटू फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. नायट्रोजन ऑक्सिजन सारखा, कार्बन सारखा डायरेक्ट सर्क्युलेट आणि रिसायकल होत नाही. ते कोणे? बघा, इनटू फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स, वेगवेगळ्या कंपाऊंड्सच्या स्वरूपात. फॉर्म म्हणजे स्वरूप, वेगवेगळ्या कंपाऊंडच्या स्वरूपात तो काय होतो? सर्क्युलेट अँड रिसायकल होतो. कार्बन डायरेक्टली सोड. तुम्ही म्हणता सर CO2, H2O, आता तुम्ही सांगितलं ना, these are also compounds. अरे पण ऑक्सिजन सुद्धा सर्क्युलेट होतो ना, कापकन नाकातून शिरतो. आणि वनस्पती सुद्धा ऑक्सिजन सोडतात की. कार्बन सुद्धा डायरेक्टली होतो. हा कंपाऊंडच्या स्वरूपात होतो, पण डायरेक्टली होतो ना. पण हे फक्त आणि फक्त त्याच्या कंपाऊंडच्या स्वरूपातच रिसायकल होतो, सर्क्युलेट होतो. वाचताना नीट लक्ष द्यायचं. काय? सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इनटू फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. वाटल्यास आपण याला कंसात टाकतो, म्हणजे व्याख्याचा काही गोंधळ होणार नाही. की सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस. आणि मग काय आहे? वेगवेगळ्या स्वरूपात आहे, थ्रू व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेसेस. थ्रू various biotic and abiotic processes. Biotic and abiotic processes in nature, बघा, in nature is called nitrogen cycle. काय आहे? की वेगवेगळ्या बायोटिक म्हणजे अजैविक, म्हणजे जिवंत गोष्टीच्या मार्फत नाही, आणि अबायोटिक अँड बायोटिक. बायोटिक म्हणजे जैविक, अबायोटिक म्हणजे अजैविक. यांच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आपल्या अवतीभोवती चालू असतात. त्या प्रोसेसेसच्या माध्यमातून हा नायट्रोजन सर्क्युलेट होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपात तो सर्क्युलेट होत नाही, तर त्याचे जे काही कंपाऊंड्स आहेत त्या स्वरूपात तो काय होतो? सर्क्युलेट होतो. आता हे काय आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पृथ्वी तलावरचे, हो, लहाने मोठे, दिसणारे न दिसणारे, ज्ञात अज्ञात, दृश्य अदृश्य, सगळेच्या सगळे ऑर्गॅनिझम्स पार्टिसिपेट इन नायट्रोजन सायकल. हो, ऑक्सिजन सायकल मध्ये तरी अनएरोबिक बॅक्टेरिया वगैरे येत नाहीत. पण हे मात्र कसं आहे? भयंकर प्रकरण आहे हे, की ऑल ऑर्गॅनिझम्स सगळे पार्टिसिपेट, सहभाग घेतात इन द नायट्रोजन सायकल. आणि इट इज इम्पॉर्टंट आणि नायट्रोजन काय आहे? इट इज इम्पॉर्टंट बघा, हे वाक्य जे आता तुम्हाला सांगतो त्याच्यावरून तुम्हाला नायट्रोजनची व्याप्ती कळेल. इट इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड्स. हो, प्रत्येक सजीवाला प्रोटीनची आवश्यकता आहे, आणि न्यूक्लिक ऍसिडचा तो अविभाज्य अंग आहे. न्यूक्लिक ऍसिड कोणते येतात? 2, डीएनए आरएनए, डीएनए आरएनए, डीएनए आरएनए. हो, आता आपला सुद्धा जे कोरोना नावाचा व्हायरस धुमाकूळ घालायला लागलाय, हो, बॉर्डर लाईन येते, सजीव का निर्जीव म्हणता येत नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे? आरएनए.
न्यूक्लिक ऍसिड आहे आणि ते न्यूक्लिक ऍसिड बनण्यासाठी काय कशाची आवश्यकता असते? ह्या नायट्रोजनची आवश्यकता असते. हो, आपण आता सध्या वाचतोय, पाहतोय, ऐकतोय की अगदी सुईच्या टोकावर म्हणजे करोडो ते काय आहे तर व्हायरसेस येऊ शकतात. बघा इतका सूक्ष्म, त्याला जीव मानायचं की नाही थोडंसं बघ, आणि इतक्या सूक्ष्म गोष्टींमध्ये सुद्धा RNA आहे आणि तो RNA न्यूक्लिक ऍसिड आहे आणि ते न्यूक्लिक ऍसिड नायट्रोजन शक्य होत नाही. म्हणजे इतक्या की जो जीव दिसत सुद्धा नाही त्याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लिक ऍसिड आहे आणि ते न्यूक्लिक ऍसिड हे नायट्रोजनचं बनलेलं आहे आणि त्या व्हायरसचं प्रोटीन कव्हर आहे. आता तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. हो, भरपूर वाचलं तुम्ही त्या व्हायरस बद्दल ऐकले हे. हो, म्हणजे बघा ते हे प्रोटीन सुद्धा कशाचे? नायट्रोजनचे. आणि RNA सुद्धा बनण्यासाठी कशाची आवश्यकता? नायट्रोजन आहे. म्हणजे इतक्या छोट्या ज्याला एक आपण म्हणतो गोष्टीला नायट्रोजनची आवश्यकता. आपण तर केवढ्याने सजीव आहे, आपण नाही राहू शकत नायट्रोजन शिवाय. प्रत्येक ऑर्गॅनिझम हा पार्टिसिपेट करतो नायट्रोजन सायकलमध्ये आणि सगळेचे सगळे प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स हे नायट्रोजन सायकलचाच भाग आहे. ते नायट्रोजन पासूनच बनलेले आहेत. इट इज इनऍक्टिव्ह. बघा हा ऑक्सिजन सारखा नाही आहे ऍक्टिव्ह, इनऍक्टिव्ह आहे. नायट्रोजन स्वतः इनऍक्टिव्ह आहे, सुप्त आहे and does not easily combine with other elements. हो, इतका प्रत आहे पण लवकर कोणाशी कंबाईन होत नाही. इनऍक्टिव्ह आहे मात्र सगळ्याचा अविभाज्य भाग आहे. हो, शांत आहे पण सगळ्या सजीवाचा अविभाज्य भाग आहे. आणि मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझम कॅन नॉट यूज ऑक्सिजन इन द फ्री फॉर्म. आपण त्याला मुक्त स्वरूपामध्ये कोणताच ऑर्गॅनिझम नायट्रोजन डायरेक्ट यूज करू शकत नाही. ऑक्सिजन घ्यायला आपल्याला नाक दिलेले, नाक बका 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 आपण घेतो तर नाकाने डायरेक्ट ऑक्सिजन, किंवा वनस्पती सुद्धा रिस्पायरेशन वगैरे करतात. पण नायट्रोजन डायरेक्ट घेता येत नाही. 7वीला सांगितलेले नायट्रोजन फिक्सेशन करावं लागतं ह्या ठिकाणी. आता नायट्रोजन काय आहे तर आपल्याला 5 इथं 4 प्रोसेसेस दिल्या की ज्या काय आहेत की जे नायट्रोजन सायकल मध्ये काय होतात, इन्व्हॉल्व आहेत. मग आपण इथं दिलेले आहेत की इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ नायट्रोजन सायकल, की नायट्रोजन सायकल मधल्या काही इम्पॉर्टंट प्रोसेसेस आपल्याला इथं दिलेल्या आहेत. इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाच्या प्रोसेसेस म्हणजे प्रक्रिया ज्या नायट्रोजन सायकल मध्ये घडून येतात. पहिले नायट्रोजन फिक्सेशन, हे 7वीलाच पाहिले पण 9वीला आले, 2 वाक्यातच आले. सांगतो तुम्हाला. नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय आहे? कन्व्हर्जन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, हो, हवेमधल्या नायट्रोजनचं रूपांतर कुठं करायचं? मातीमध्ये करायचं, इंडस्ट्रीसाठी करायचं, बायोलॉजिकल प्रोसेसेससाठी करायचं. त्याला नायट्रोजन फिक्सेशन म्हटलेलं आहे. मी 7वीला शिकलेलं आहे. इथं फक्त एवढं लक्षात घ्यायचं की कन्व्हर्जन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, हवेमधला नायट्रोजन जमिनीवर आणायचं आहे. जमिनीवर आणून मग वेगळ्या प्रक्रियेसाठी वापरा, तुम्ही इंडस्ट्रीसाठी वापरा, बायोलॉजिकल प्रोसेससाठी वापरा. पण हवेमधला नायट्रोजन जमिनीत आणायचं काम त्याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. 2 मिनिटात सांगतो. फिक्सेशन 2 पद्धतीनं होतं, ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन आणि बायोलॉजिकल फिक्सेशन. 7वीला शिकलेलं आहे. आता ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन म्हणजे कधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यावेळेस कडकड कडकड विजा चमकतात, हो, एरवी नाही बरं का, ज्यावेळेस विजा असं कडकड 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 विजा चमकतात तेव्हा काय होतो? हवेतला नायट्रोजन आणि हवेतला ऑक्सिजन एकत्र येतो. एरवी येत नाही. हो, हे 78% 21%. एरवी दोघं मिक्स होत नाहीत. एरवी दोघं मिक्स होत नाहीत. पण ज्यावेळेस वातावरणामध्ये विजा चमकतात आणि हे विजा चमकल्या की काय होतो? हा नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र होऊन नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं. ते ढगामध्ये मिसळतं आणि खाली येतं. हो, म्हणून तर लोक म्हणते चला कडकड पाऊस पाहिजे, ज्वाराचा पाऊस पाहिजे, गडगडाटी पाऊस पाहिजे. कारण त्याच्यामधून जे नायट्रोजन डायऑक्साईड येतं ते खतामध्ये असतं, तेच मातीत मिसळतं फ्रीमध्ये. तर ते जे आहे त्याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणायचं. आणि सध्या आपल्या शेतामध्ये जे सोयाबीनचं पीक आहे आपण मॅक्झिमम फार्मरचे लेकर येतात. तर सध्या जे आपल्या शेतामध्ये सोयाबीनचं पीक उभं आहे त्या सोयाबीनच्या मुळाला सुद्धा गाठी असतात आणि त्या गाठीमध्ये रायझोनियम नावाचा बॅक्टेरिया आहे आणि तो बॅक्टेरिया काय करतो? हवेतला नायट्रोजन जमिनीत फिक्स करतो. ही एक प्रक्रिया नायट्रोजन सायकलमध्ये, नायट्रोजन फिक्सेशन. दुसरी आहे अमोनिफिकेशन. दुसरी प्रक्रिया कोणती आहे? अमोनिफिकेशन.
अमोनिफिकेशन. आता अमोनिफिकेशन काय आहे तर अमोनिया नावाचा गॅस आहे, अमोनिया, आणि अमोनियाचा फॉर्म्युला आहे NH3. तुमच्या नवीनच्या पुस्तकात दिलेलं सांगतो, 8वीला बघितलं आपण फॉर्म्युला NH3. तर हे जे आहे अमोनिया या, आणि हे काय होतं अमोनिफिकेशन म्हणजे काय, रिलीज ऑफ अमोनिया. तयार होत नसतो, तयार होतो सजीवाच्या आणि तो रिलीज होतो, रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज. एखाद्या डेड बॉडीज आहेत, मग प्राणीच्या असो, वनस्पती असो, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या असो, त्याच्यातून अमोनिया बाहेर पडतो आणि एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स. प्लांटचं नाही बरं का, पर्टिक्युलर ॲनिमल्सचं जे एक्सक्रिशन आहे, उत्सर्जन आहे, जे युरिन पास करतात, त्याच्यामध्ये अमोनिया असतो. तिथून हा अमोनिया आणि अमोनियाच्या माध्यमातून नायट्रोजन काय होत असतो, ह्या सायकलमध्ये भाग घेत असतो. तिसरी प्रक्रिया आपल्याला सांगितली आहे नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन, नायट्रिफिकेशनची प्रक्रिया कशाला म्हणायचं नायट्रिफिकेशन? इट इज कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इनटू नायट्रेट्स. की काय आहे की नायट्राइट आणि नायट्रेट्स मध्ये की अमोनियाचं कन्व्हर्जन, हे बघा अमोनिया रिलीज व्हायचं प्रक्रिया अमोनिफिकेशन, आणि रिलीज झालेल्या अमोनियाचं परत नायट्रोजन मध्ये कन्व्हर्जन करायचे. बघा रिलीज झालेल्या अमोनियामधून नायट्रोजन वेगळा काढायचा, निसर्ग काढतो त्याला वेगळा, आपली गोष्ट नाही, आपल्याला शक्य नाही. तर त्याला काय म्हणायचं, नायट्रिफिकेशन. तर ते जे आहे की नायट्राइट आणि नायट्रेटच्या स्वरूपात त्याला वेगळं काढतो, आणि त्याच्यानंतर डिनायट्रिफिकेशन. बघा नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन आता हे काय आहे की कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इनटू नायट्रोजन. बघा नीट लक्ष द्या, नायट्रोजन फिक्सेशन काय आलं, व्यवस्थित चारही प्रक्रियाकडे नीट लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, कान देऊन ऐका. हो मोबाईलवर चालू असतो काय झालं, काय नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन काय आलाय, हवेतला नायट्रोजन जमिनीवर आलाय. आता नीट लक्ष द्या बरं का, नीट लक्ष द्या, सांगत नाही कुणी, नीट लक्ष द्या. ह्या नायट्रोजन फिक्सेशननं हवेतला नायट्रोजन कुठं आलाय, जमिनीवर आलाय, इंडस्ट्रीसाठी वापरलाय, बायोलॉजिकल प्रोसेससाठी वापरलाय. आता 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 काय करायचं आहे, जमिनीवरचं नायट्रोजन कुठं सोडायचं आहे, कुठं सोडायचं आहे, हवेत सोडायचं आहे. त्याचे 3 टप्पे, किती टप्पे आहेत, 3 प्रक्रिया आहेत. कोणत्या 3 प्रक्रिया आहेत, ह्या बघा अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन. नीट क्रमवार लक्ष द्या. आता अमोनिफिकेशन मध्ये काय होतं की प्राण्याच्या शरीरामधला नायट्रोजन अमोनियाच्या स्वरूपात बाहेर पडतो. लक्ष द्या, प्राण्याच्या शरीरातला नायट्रोजन, मग डेड बॉडी असू द्या, डेड बॉडीचा नायट्रोजन असं तर त्याचं डिकम्पोजिशन प्रोसेस, आणि जिवंत बॉडी असेल तर एक्सक्रिशन प्रोसेस. व्हॉट आय एम सेइंग, बॉडी डेड असेल तर डिकम्पोजिशन, बॉडी लिव्हिंग असेल तर एक्सक्रिशन. त्याच्यातून काय बाहेर पडतो, अमोनिया. त्याला काय म्हणायचं, अमोनिफिकेशन. नायट्रिफिकेशन मध्ये काय होतं, अमोनियाचं रूपांतर नायट्रोजनस कंपाऊंड मध्ये होतं, अमोनियाचं रूपांतर नायट्रोजनस कंपाऊंड मध्ये होतं, अमोनियाचं रूपांतर नायट्रोजनस कंपाऊंड मध्ये होतं. आणि डिनायट्रिफिकेशन मध्ये नायट्रोजन कंपाऊंडचं रूपांतर नायट्रोजन गॅस मध्ये होतं, नायट्रोजन गॅस मध्ये होतं. म्हणजे नीट जर आपण लक्ष दिलं ह्या 4 याच्यामध्ये, हो, तर नायट्रोजन फिक्सेशननं हवेतला ऑक्सिजन जमिनीवर येतो, आणि उरलेल्या ह्या 3च्या माध्यमातून जमिनीतला नायट्रोजन कुठं जातो, हवेमध्ये जातो. या नायट्रोजन फिक्सेशन जमिनीवर आला, प्राण्याने वापरला. प्राण्याने काय केला, प्राणी डेड झाला, नायट्रोजन सोडून दिला डिकम्पोजिशननं. लिव्हिंग असताना एक्सक्रिशननं सोडून दिला, अमोनिया तयार झाला. नायट्रिफिकेशननं अमोनियाचं रूपांतर अमोनियाच्या नायट्रोजनच्या कंपाऊंडमध्ये झालं. आणि डिनायट्रिफिकेशनमध्ये काय झालं, डिनायट्रिफिकेशन ह्या नायट्रोजन कंपाऊंडचं रूपांतर नायट्रोजन मध्ये झालं. या पद्धतीनं आपला हा चॅप्टर संपलेला आहे. बघता बघता किती आपले 6 चॅप्टर झालेले. किती चॅप्टर झाले, 6 चॅप्टर झाले. कशामुळे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, आता तुम्ही नवीला आहे. हो मेसेज टाकले सरनं. किती चॅप्टर झाले आहेत, 6 चॅप्टर्स झालेत आपले. आता जे आहेत प्रथम सत्राला उरेल चॅप्टर आपण पटपटपट होऊन जातील, काळजी करू नका. थँक्यू.